कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। विभं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम काय वाजवा माय बाप काय वाजवा पांडुरंगा करो प्रथम पदं भूजतेजस्फुर्दिप्रदेशां विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरां निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रेय जननी देवांचे जयांचे किलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता आता अभिनव वागविलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली म्या संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं मंगल भवन अमंगल हारे द्रवहु सुदशरथ अजिर बिहारी सीताराम चरित अति पावन मधुर सरस अरुण अति मन भाव पुनि पुनि कीर्तनी हो सुनिए सुनाए दिल के चाह बुझत न बुझाए जोड़ो निया कर चरणी ठेला माता ठेला माता बरसावे माझे पंढरी नाथा जोडो निराकर चरणी ठेविला माता ठेविला माता बरसावे माझे पंढरी नाथा आयता विनंती माझी जोडो निराकर चरणी ठेविला माता बरसावे विनंती माझी पंढरी नाथा बरसावे विनंती माझी विठला 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 बाप करी जोडी लेकराची ओढी बाप करी जोडी लेकराची ओढी आपली कुरवंडी वाळवणी एका एकी केला मिराशीचा धनी कडी वागवणी भारखांदी प्रस्तुत प्राप्तस्थली भगवंताच्या सेवेसाठी निवडलेला अभंग महान भक्त देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगातून श्री तुकोबाराय वडिलांचे यथार्थ वर्णन करतात।
बापाने काय केलं पाहिजे किंवा बाप काय करतो, मला वाटतं वडिलांचं वर्णन या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय करतायत. विठाला विठाला विठाला. अभंगाला सुरुवात करण्या अगोदर अल्प परिहार द्यायचा, म्हणजे तो असा, आजची ही कीर्तन सेवा नैमित्तिक कीर्तन सेवा आहे, सर्वांना ज्ञात आहे, तरी पण सांगणं अत्यंत गरजेचं आहे. वैकुंठवासी महादेव सखाराम सत्वधर वाटतंय बाबांना जाऊन आज पूर्ण 1 वर्ष झालेलं आहे आणि त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त आजची ही कीर्तन सेवा आहे. त्यांचे चिरंजीव श्री पांडुरंग महादेव सत्वधर व त्यांचा सर्व सत्वधर परिवार, सर्व आप्तेष्ट पाहुणे मंडळी, बहिणी असतील, मला वाटते सर्वांच्या उपस्थितीमध्ये बघा, वडिलांच्या उपकारातून, आईच्या उपकारातून माणूस हा उतराई होऊ शकत नाही. याचा अर्थ असा आहे की उपकारातून उतराई होता येत नाही, म्हणजे याचा अर्थ असं काही करूच नाही असं नाही बरं का. वडिलांच्या उपकारातून उतराई होण्याचा थोडा तरी प्रयत्न केला पाहिजे. मला वाटतंय त्या निमित्ताने आजचं हे कीर्तन आहे. विठाला विठाला. उपस्थित सर्व महाराज मंडळी, सर्व गायनाचार्य महाराज मंडळी, आमचे आदरणीय शिंदे महाराज असतील, आमचे माऊली महाराज गुळखुंडकर असतील, आमचे हरिभक्तपरायण वाघमारे महाराज असतील, नाही का, आमचे श्री हरिभक्तपरायण चांगदेव बाबा असतील, आमचे माऊली महाराज असतील, त्याच पद्धतीने सगळेच नाही का, सगळेच महाराज मंडळी, आमचे आदरणीय शिवाजी महाराज असतील, त्याच पद्धतीने आपल्या परिसराचं वैभव असणारे, मृदंग क्षेत्रात अतिशय उच्च असं नाव असणारे आमचे आदरणीय श्री हरिभक्तपरायण आमचे सुदर्शन महाराज राऊत, सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. सुंदर अशी आमची सावरगावकरांची समर्थ साऊंड सिस्टीम, अतिशय सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मला वाटतंय वडिलांच्या प्रथम वर्ष श्राद्ध आहे आणि त्या वर्ष श्राद्धानिमित्त आपण थोडंसे चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठाला विठाला. पवित्र अशी भूमी आहे, पवित्र अशी भूमी गुरुवर्य स्वामीजींची ही जन्मभूमी आहे आणि स्वामीजींचाच उपदेश आहे, स्वामीजींचाच मला वाटतं आशीर्वाद आहे, नाही का, सर्वांवरती स्वामीजींचा आशीर्वाद आहे. स्वामीजी जशी बुद्धी देतील, गुरु महाराज जशी बुद्धी देतील तशी मी कीर्तन सेवा करण्याचा प्रयत्न करतो. विठाला विठाला. बघा, महाराज या अभंगातून एक उपदेश सांगतायत की किंवा महाराज विचार सांगतात की बाबांनो, बाप काय करू शकतो. बाप करी जोडी लेकराची ओढी, आपुली कुरवंडी वाळवणी. महाराज म्हणतात बाप काय करतो. बापाचं महत्व सांगतायत जगद्गुरु तुकोबाराय की बाप काय करत नाही. मला वाटतं काय नाही करत, मला हे सांगा तुम्ही, नाही का. आपुली कुरवंडी वाळवणी, हा देह झिजवतो महाराज लेकरासाठी आणि काय करतो, आपल्या लेकराचं कल्याण व्हावं यासाठी अतोनात प्रयत्न करतो, संपत्ती कमवतो. मला वाटतंय जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की महाराज म्हणतात एकाएकी केला मिराशीचा धनी, कडी वागवणे भार खांदी. बाप काय करतो, मला वाटतं विचारही करत नाही. बाप लगेच आपल्या लेकराला आपली सगळी इस्टेट देऊन टाकतो. किती सोप्या पद्धतीमध्ये जगद्गुरु तुकोबाराय वडिलाचं वर्णन करताय सांगा, किती सोप्या पद्धतीने. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जे वडिलाला भेटलं नाही ते ज्या दिवशी लेकराने किंवा लेकराच्या अंगावर जर दिसलं, एखादा विचार सांगायचा म्हटलं की अंगावर जर एखाद्याचा अलंकार जर मुलांनी परिधान केले, जे बापाला भेटलं नाही, बापाने बघितल्यानंतर बापाला आनंद वाटतो. तुकोबाराय म्हणतात घालवून पाहे डोळा अलंकार, ठेवा दावी थोर करुनिया. आणि तुकोबाराय म्हणतात पुन्हा जर आपल्या लेकराचं कोणाविषयी जर भांडण असेल तर महाराज तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे नेदी गाजू आणि काशी, उदार जीवाशी आपुलिया. बाप विचार करत नाही की आपल्या लेकरावरती कोण भांडते किंवा आपल्या लेकराला कोण त्रास देते, याचा विचार करत नाही. त्याचा प्रतिकार करण्याचा मला वाटतं विचार बाप करत असतो. याचा अर्थ असा आहे की बापासारखं मला वाटतं निस्वार्थ प्रेम, आईसारखं निस्वार्थ प्रेम या जगामध्ये कोणीच करू शकत नाही. हा विचार अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत. विठाला विठाला. जन्म म्हटलं किंवा या मला वाटतं या पृथ्वी तलाला काय म्हणतात माहिती का, हे पृथ्वी तल आहे. मला वाटतं आपण या पृथ्वी तलावर आल्यानंतर याला मृत्यू लोक म्हणतायत. बघा, लक्ष द्या इकडं. काय होतंय काय नेमकं होतंय काय, याला मृत्यूलोक म्हणतात. याचा अर्थ असा आहे, महाराज कबीर महाराजांचं एक पद आहे बघा. कबीर महाराज म्हणतात आया है सो जाएगा राजा रंग फकीर, आया है सो जाएगा राजा रंग फकीर,
कोई सिंहासन चढे चला कोई बांधलेत जंजीर। याचा अर्थ असा आहे राजा असू रंक असू कोणीही असू या ठिकाणी जन्म झाला नाही झाला की महाराज म्हणतात त्याला मरावच। जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ। जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ। महाराज म्हणतात जन्माला आला रे आला की त्याची वाट कोण पाहत? कोण म्हणलं? सासरवाडीचे लोक। सासरवाडीचे लोक पाहत नाहीत वाट, अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही, नाही ना, नाही पाहत। मग कोण पाहतय वाट? महाराज म्हणतात घडी घडी काळ वाट याची घडी घडी काळ वाट याची पाया, घडी घडी काळ वाट याची पाया, घडी घडी काळ वाट याची पाया। अजूनी किती आहे अवकाश, अजूनी किती आहे अवकाश, हरी मुखे सगळ्याची प्रत्येकाची वाट पाहतोय। घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश। मला सांगा तुम्ही वाट कोणाची पाहतोय? काळ सगळ्यांची वाट पाहतोय, बरं लक्षात ठेवा, सगळ्यांची वाट पाहतोय। असं नाही की नुसतं महाराजाचीच वाट पाहतोय, लक्षात ठेवा, प्रत्येकाची वाट पाहतोय, एवढंही लक्षात ठेवा। कोणी आज गेलेलंय, कोणाला उद्या जायचंय, तर कोणाला परवा दिवशी जायचंय, बरोबर ना? पण जायचं मात्र निश्चित जायचं। बघा पद किती गोडे, कोई आज गया कोई कल गया, कोई गटड़ी बांधले खड़ा है, ऐकता ना, कोई आज गया कोई कल गया, कोई गटड़ी बांधले खड़ा है। कबीर महाराज म्हणतात ए सोने वाले जाग जा संसार मुसाफिर खाना है, सोने वाले जाग जा संसार मुसाफिर खाना है। महाराज म्हणतात जागवा रे जागरा, जो झोपलाय ना, तुम्ही झोपला, झोपला नाही जागी राहा म्हणतात। कारण का कोई आज गया कोई कल गया, कोई गटड़ी बांधले खडा है। कोणी आज गेलेलं आहे, इकडे लक्ष द्या, याला आवाज करा, कमी करा, हा, पण जायचं मात्र निश्चित आहे। बघा जायचं निश्चित जायचंय महाराज, पण लक्षात ठेवा कोणी आज गेलेलं आहे, कोणाला उद्या जायचंय। आपण किती दुःख मानतो सांगा बरं, आपण किती दुःख मानतोय? मला वाटतं कबीर तुकोबारांचे एक प्रमाण आहे, तुकोबारे म्हणतात दुःख मानायलाच नाही पाहिजे। कारण का आपण सतत पाहतोय ना या शरीराचं काय होणार आहे, शरीराची होय माती, शरीराची होय माती, कोणी न ते सांगाती, कोणी न ते सांगाती, शरीराची होय माती, या शरीराची मातीच होणार आहे। तुकोबारांचं आणखी एक प्रमाण सांगेल, माती होणार आहे तरी पण तुम्ही आम्ही सावध नाही। तुकोबाराय म्हणतात एक पाहत असा एकाची धन, 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 लावदच्या गुन्हेगारी नवा, लावदच्या गुन्हेगारी नवा, लावदच्या गुन्हेगारी नवा। का सावध होत नाही आपण सांगा ना, हा? एक पाहत असा एकाची धन, तुम्ही सांगा आपण आतापर्यंत मेलेल्या माणसाचे आपण प्रेत बघितलं नाही का हो?
प्रत्येकाने प्रेत बघितलेलं आहे, मला वाटतं जळताना प्रत्येकाने बघितलंय, पण तरीही आपण सावध का होत नाही? विठाला विठाला आपण वेळोवेळी सावध होत नाही आणि म्हणून वेळोवेळी कीर्तन करावे लागतात बघा. हा, वेळोवेळी कीर्तन करावे लागतात, वेळोवेळी वेळोवेळी सावध झालं पाहिजे. मला वाटतं हे जर कीर्तन जर नसते तर काय झालं असतं? कधी विचार केलाय का आपण? निवांत बसून काही काही माणसं म्हणतील महाराज लोकांना काही काम नाही, कीर्तन करते किंवा बरोबर ना, पण लक्षात ठेवा देव नावाची गोष्ट असल्यामुळे तुम्ही आम्ही सावध आहेत हे लक्षात ठेवा. विठाला विठाला पाप पुण्य तुम्हाला आम्हाला कळतंय. जर देव नावाची गोष्ट नसती तर महाराज विठाला विठाला बघा मी सांगतोय तुम्हाला, प्रत्येकाला जायचंय नाही का? प्रत्येकाला जायचंय. महाराज प्रवास होतो सुरू. एकदा माणूस गेला की त्याला प्रवास सुरू होतो. 10व्या 13व्या पर्यंत माणसाचं सगळ्यांना माहिती आहे बघा. तुम्ही गरुड पुराण श्रवण केलेलं आहे. 13वा झाला, गोड जेवण झालं की त्याचा प्रवास सुरू होतो, जीवाचा प्रवास सुरू होतो. पूर्ण 1 वर्षापर्यंत जीवाचा प्रवास सुरू होतो. चांगलं कर्म केलं चांगला प्रवास आहे, वाईट कर्म केलं तर प्रवासही वाईट असतो महाराज. पण लक्षात ठेवा जन्माला प्रत्येकाला यायचं आहे आणि आल्यानंतर मला वाटतं माणूस जन्माने श्रेष्ठ नसतो. हा, माणूस जन्माने कधीच श्रेष्ठ नसतो, माणूस कर्माने श्रेष्ठ असतो. कर्म चांगलं केलं पाहिजे बघा. कर्म इतकं सुंदर केलं पाहिजे. मला वाटतं आपल्या कर्माचा सुगंध, मला वाटतं त्याचा श्वास प्रत्येकाने घेतला पाहिजे. इतकं सुंदर कर्म असलं पाहिजे. पदे बघा, कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए. मला वाटतं आपल्यासाठी माणसाने रडलं पाहिजे, इतकं कर्म चांगलं असलं पाहिजे. विठाला विठाला सुंदर कर्म असलं पाहिजे, चांगलं कर्म असलं पाहिजे. महाराज मला वाटतं बाबांच्या जीवनामधलं कर्म चांगलं आहे बघा. कर्म चांगलं आहे, किती कर्म सुंदर आहे बघा. जीवनामध्ये परमार्थ करणं सगळ्यात मोठी गोष्ट आहे. परमार्थ सामान्य नाही बरं, लक्षात ठेवा. आणि मला वाटतं तुम्हाला आम्हाला सांगायची गरजच नाही, परमार्थ सामान्य नाही. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन, हे उपाय लाभाचे. परमार्थ किती सुश्रेष्ठ आहे. मला वाटतंय तुम्ही सगळेजण श्रवण करतायत, ऐकून येत महाराज. आणि बाबांचं जीवन मला वाटतं माझ्यापेक्षा तुम्ही जास्त अनुभवलेलं आहे. पाहुणे मंडळी असतील, बरेचसे तुम्ही सगळेजण पाहुणे मंडळी आहात. मला वाटतं जीवन सगळ्यांनी अनुभवलेलं आहे आणि अनुभवलेलं जीवन असल्यामुळे मला वाटतं एवढंच पाहुणे मंडळी येणं, एवढे सगळेजण उपस्थित राहणं म्हणजे त्यांच्या चांगल्या कर्माचा हा काय आहे? हा, चांगल्या कर्माचा हा धांडोळा आहे. विठाला 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 जायचंय, प्रत्येकाला जायचंय महाराज. कधी काळ येईल कधी घेऊन जाईल सांगता येत नाही. मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो बघा. एका ब्राह्मणाच्या मुलाला एका सर्पाने दंश केला. मौली महाराज सर्पदंश केला. सर्पदंश केल्यानंतर ब्राह्मण काकाला वाटलं अरे माझ्या मुलाला हा सर्प चावलाय, कदाचित यांनी दुसऱ्या मुलाला चावू नये म्हणून ब्राह्मण काका त्याच्या पाठीमागे गेले. तो जंगलात निघून गेला. साप जंगलामध्ये निघून गेला. समोर हरिण दिसलं. हे सगळं कोण बघतंय? लक्षात ठेवा, ब्राह्मण काका हे सगळं बघतायत. समोर हरिण दिसल्यानंतर तो साप राहिला नाही, साप वाघ झाला. त्यांनी त्या हरणाला खाऊन टाकलं. त्या वाघाने त्या हरणाला खाऊन टाकलं. हरणाला खाऊन टाकल्यानंतर ते काळाकुट्ट माणूस झाला. ब्राह्मण काका झाडं चाडून हे सगळं पाहतायत आणि पाहत असताना ब्राह्मण काकाने हात जोडले. विचारलं तुम्ही कोण आहात? कोण आहात म्हणलं की त्या काळ्याकुट्ट माणसाने पाठीमागं मान केली. विचारलं अरे तुम्ही कोण आहेत? मला विचारणारे तुम्ही कोण आहेत सांगा. म्हणे तुम्ही ज्या मुलाला सर्पदंश तुम्ही मगाशी चावले ना, साप होऊन ज्याला चावले त्या मुलाचा बाप मी आहे. म्हणे माझी विनंती असेल तुम्ही कोण आहे सांगा. ते म्हणे मी कोणाला सांगत नाही, पण ऐका म्हणे माझं नाव काळ आहे. म्हणे काळ. म्हणे असं? हा. म्हणे याला तुम्ही मारण्यासाठी वाघ झाले? म्हणे हो मी काळ आहे ना. त्याचं मरण कशामध्ये होतं? याला वाघ खाणार होता म्हणून इथं मला वाघ व्हावं लागलं. तिथं तुमच्या मुलाचा मृत्यू सर्पदंशाने होणार होता म्हणून मला तिथं साप व्हावं लागलं. ब्राह्मण काकाने हात जोडले आणि विचारलं मी एक प्रश्न विचारू? म्हणे विचारा. ही कथा आहे, लक्षात ठेवा ही कथा आहे. म्हणे माझं मरण कशामध्ये हे सांगाल का?
काळ एवढा वेळ येऊ देत नाही बरं, लक्षात ठेवा. तुम्ही म्हणताल काळ एवढं गप्पा मारतो का? काळ गप्पा मारित नाही, लक्षात ठेवा. म्हणजे सांगा ना माझं मरण कशामध्ये आहे? त्यावेळेस ब्राह्मण काकाला त्या काळाने सांगितलं, मी कधीच कोणाला सांगत नाही, पण तुम्ही एवढं माझं हे बघितल्यानंतर आता मात्र नक्की सांगतो. काळाने सांगितलं बाबा तुमचा मृत्यू तुम्हाला एक मगर खाऊन घेणार आहे म्हणे. आता विचार करा, मगर खाऊन घेणार म्हटल्यानंतर काका किती सावध राहत असतील, किती सावध झाले असतील. काकाने लगेच राजाला सांगितलं, नगरीतल्या राजाला सांगितलं, आजपासून गंगेकडे जाणं काय बंद म्हणे, आजपासून गंगेकडे जाणं बंद. अहो म्हणे काका आपले विधी कोण करणार आहे? ते कोणी का करीना, पण माझं आता गंगेकडे जाणं बंद आहे. सांगितलं एक करा म्हणे. आता राजाला सांगितलं जिथं गंगा नाही, जिथं पाणी नाही, अशा ठिकाणी माझी व्यवस्था करा. सांगितलं काळजी करू नका. महाराज वाळवंटामध्ये त्यांची व्यवस्था केली. एका राजाकडे वाळवंटामध्ये एका राजाकडे सुंदरपैकी त्यांची व्यवस्था केलेली आहे. योगायोग असा झाला, त्या वाळवंटातल्या राजाकडे एक गावातले शेठजी होते, फार श्रीमंत होते, पण मूलबाळ नव्हतं. शेठजी राजाकडे आले. राजाला सांगितलं, राजे महाराज माझी सगळी संपत्ती दान करायची. राजे महाराजांनी सांगितलं काही अडचण नाही, पण म्हणे कोणला करायची माहिती का? म्हणे कोणला? जो त्रिकाळ संध्या करणारा ब्राह्मण असेल त्या ब्राह्मणाला दान करायची. म्हणे सांगितलं काळजी करू नका म्हणे, माझ्याही नगरीमध्ये असा ब्राह्मण आहे, आत्ताच नवीनच आलेले इथं. म्हणे काही काळजी करू नका, आहे म्हणे ब्राह्मण. ब्राह्मण काकाला बोलून घेतलं. ब्राह्मण काकाने हातामध्ये पाणी आणलं. करा हात पुढं. म्हणे इथं नाही. झोपले नाही तुम्ही? म्हणे इथं नाही. मग कुठं? म्हणे गंगेमध्ये मला ही सगळी संपत्ती दान करायची. आता तुम्ही विचार करा ब्राह्मण काका काय म्हणले असतील. मला तुमच्या संपत्तीतला थोडा पण तुकडा पण नको म्हणे मला, कारण का त्या संपत्तीच्या मागं याचा ब्राह्मणाचा जीव जाणार होता. म्हणे अजिबात नको म्हणे मला. राजाने सांगितलं, अरे बाबा काका कशाला टेन्शन घेता, झडपलं सुरक्षा देतो ना तुम्हाला, पण तुम्ही काय करा गंगेमध्ये जा आणि एवढी संपत्ती करा म्हणे, घ्या तुमच्याकडं. सांगितलं नक्की ना? म्हणे हो. म्हणे सगळी व्यवस्था करतो तुमच्यापाशी. गंगेमध्ये गेले ब्राह्मण काका. समोरून शेठजी आलेले आहेत, सगळे सैनिक जवळ उभा आहेत. काकाने सांगितलं चला हात समोर करा. तो काय म्हणतात मला, ते शेठजी म्हणतात लक्षात आहे का तुमच्या काका? म्हणे हा लक्षात आहे. म्हणे पटकन आवरा, लवकर आवरा, मला बाहेर निघायचं पाण्याच्या. हो म्हणे पण तुम्ही झोपले काय? म्हणे लक्षात आहे का तुमच्या? म्हणे काय काय लक्षात आहे का? तुम्हाला सांगितलं होतं म्हणे तुमचं मरण मगर खाणार आहे तुम्हाला. ते म्हणे हा. म्हणे मगर खाणार आहे, मगर खाणार आहे, इथं कुठं मगर आहे? त्यावेळेस ते शेठजी नव्हते, तो काळ होता. तर म्हणे मला सापाचा वाघ होता येतं, तर मला माणसाचा मगर होता येणार नाही का? माझा दृष्टांत संपला. काकाला खाल्लं, काकाला खाऊन टाकलं, दृष्टांत संपला माझा. मला सांगा मृत्यू येणार म्हटलं की मृत्यू येणारच. तिथं काही हालचाल करायला जमणार नाही. विठाला विठाला येणे एकले वो जाणे शेवटी. एकल्यालाच यायचंय आणि एकल्यालाच जायचंय महाराज. विठाला 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 एकल्याला यायचं, एकल्याला जायचंय मायबाप. पण लक्षात ठेवा जीवनामध्ये सगळ्यात मोठी जर गोष्ट कोणती असेल तर जीवनामध्ये माय आणि बाप, जे दोन असतात ना, माय बाप. मला वाटतं जगामध्ये किंवा जगामध्ये आपल्यावरती निस्वार्थ प्रेम करणारे दोनच आहेत महाराज. एकाचं नाव माय आणि एकाचं नाव बाप आहे. बघा ना, बाकीचे आपल्या स्वार्थापोटी प्रेम करतात. खरं आहे का कुठे सांगा? आपल्याकडे काहीच काम असू द्या म्हणे महाराज तुमच्यासारखा माणूसच कोणी नाही हो. कुठपर्यंत कुठपर्यंत? मला वाटतं माझ्यावर मी सांगतोय, पण हे प्रत्येकाला लक्षात ठेवा. काम असू द्या, मला वाटतं त्याला तुमच्यापेक्षा कोणीच श्रेष्ठ दिसत नाही. एकदा का काम झालं रे झालं, तुमच्यासारखा वाईट माणूस त्याला कोणी दिसत नाही. लक्षात ठेवा. पण माय बापाला मात्र तसं नाही. हा महाराज म्हणतात लेकुराचे हित कळवळ्याची जाती
केला आईचा तर मला वाटतं कवीपासून तर संतापर्यंत प्रत्येकाने आईचा विचार केलेला आहे महाराज. हा किती विचार केला सांगा ना. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त आईशी कळवळ्याची जाते करी लाभाविन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. मला वाटतंय आईचं कौतुक सगळेजण करतात महाराज. आई माझी माईचा सागर दिला तिने जीवना. हा मला वाटतं ही आई आहे महाराज. पण बापाचं कौतुक महाराज फार थोडं करतात हो सगळेजण. हा बापाचं कौतुक फार थोडे करतात. पण महाराज म्हणतात बाप कसा असला पाहिजे. बघा कसा असला पाहिजे. महाराज म्हणतात जगी ऐसा बाप बाबा जगी ऐसा बाप भावा जगी ऐसा जगी ऐसा जगी ऐसा बाप भावा जगी ऐसा बाप भावा जगी जगी ऐसा त्याचा वंश मुक्तीस न्यावा त्याचा वंश मुक्तीस न्यावा मोठा येता हरले बाप मोठा येता हरले बाप बाप प्रत्येकाचा श्रेष्ठ असतो हे लक्षात ठेवा. पण महाराज तरी म्हणतात बाप कसा असला पाहिजे. जगी ऐसा बाप भावा कसा असला पाहिजे. कसा असला पाहिजे. त्याचा वंश मुक्तीस न्यावा त्याचा वंश मुक्तीस न्यावा पोटा येता हरले पाप पोटा येता हरले पाप ज्ञानदेवा माय बापा. लक्षात ठेवा बाप कसा असला पाहिजे. मला वाटतं जन्माला आल्यानंतर पापच निवृत्त झालं पाहिजे. पाप नाहीसं झालं पाहिजे असा बाप असला पाहिजे. कसा बाप असला पाहिजे. मला वाटतं ज्ञानोबरायांसारखा बाप असला पाहिजे. कसा बाप असला पाहिजे. मला वाटतं तुकोबरायांसारखा बाप असला पाहिजे. कसा बाप असला पाहिजे. मला वाटतं सावता महाराजांसारखा बाप असला पाहिजे. मला वाटतं बाप कसा असला पाहिजे. बाप पारमार्थिक असला पाहिजे. विठाल विठाल बापाच्या चेहऱ्यावरचं समाधान मला वाटतं तुम्ही लाखो रुपये खर्च करा भेटणार नाही. बापाच्या चेहऱ्यावरचं समाधान तुम्हाला विकत मिळू शकत नाही. बघा मी असो अगर तुम्ही असो मला वाटतं बापाच्या चेहऱ्यावरचं समाधान आपण विकत घेऊ शकतो का सांगा. हा एक लक्षात ठेवलं पाहिजे. मुलगा एक असो अगर मुलगा दोन असू द्या बापाचं मुलांवरती सारखं प्रेम असतं. सारखं प्रेम असतं. बापाला आनंद कधी होतो. बापाच्या चेहऱ्यावरती समाधान कधी व्यक्त होतं माहिती का. ज्या दिवशी आपल्या मुलाचं कर्तृत्व चांगलं झालं. मला वाटतं हे स्वतः नाही हे लोकांच्या द्वारे ज्यावेळेस बाप ऐकतो ना मला वाटतंय त्याच्यासारखं समाधान मला वाटतंय दुसरं कोणालाच वाटणार नाही. बघा बापाला तसं समाधान कोणालाच म्हणजे कधीच वाटणार नाही महाराज. हा कोणी सांगितलं पाहिजे अरे तुमचा मुलगा अमुक अमुक ठिकाणी फार भारी काम झालं बरं का. त्यांनी असं केलं बरं का. त्यांनी तसं केलं बरं का. मला वाटतंय हे जे गोष्टी ऐकतो ना बापाला समाधान वाटतं. मला वाटतं असं कोणत्या बापाला असं समाधान वाटतं सांगा बरं. तुमचा मुलगा दारू पिऊन गटारात पडलाय कोणाला बरं वाटत नसेल सांगा बरं. कोणत्या बापाला बरं वाटेल सांगा. कधीच नाही महाराज. बापाला चांगलं वाटलं पाहिजे. बापाच्या चेहऱ्यावरती समाधान आलं पाहिजे. मला वाटलं बापाला समाधान वाटलं पाहिजे असं मुलाने जगलं पाहिजे. तेव्हा महाराज म्हणतात जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीस न्यावा. जरी असतील महाराज संत असले तरी महाराज म्हणतात संतांचे ते आप्त नवती संत. जरी नाही संत झाले तरी मला वाटते चांगलं जीवन जगणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. विठाला विठाला माय आणि बाप म्हणलं की घराचा आधार असतो. आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं काय असतो अस्तित्व असतो. महाराज लंगडा असू द्या बाप दारामध्ये बसू द्या मला वाटतं त्याचं ते वेगळंच वजन असतं महाराज.
इतकं प्रसन्न घर दिसतं, इतकं प्रसन्न. घरामध्ये मायबाप असू द्या, कोणाची वाकडे नजरेने बघण्याची ताकद कोणाची होत नाही दारात जर बाप बसला असला तर. बरोबर आहे का नाही सांगा? बरोबर आहे का नाही सांगा? आणि त्याच बापाला मला वाटतंय ज्या दिवशी तो बाप घरातून निघून जातो, मला वाटतंय त्याच्यासारखं दुःख पुन्हा कोणतंच नाही. हा, त्याच्यासारखं दुःख कोणतंच नाही. तुम्हाला पेंडी माहिती आहे का? पेंडी, कडब्याची पेंडी बघा, माहिती आहे का कडब्याची पेंडी? त्या कडब्याची पेंडी अशी घट्ट असते. कशामुळं? त्याला काय असते? आळा असतो. आळा असतो बघा. महाराज म्हणतात तो आळा जो असतो ना, तो आळा बाप असतो बघा, घरातला बाप असतो. निवृत्तीनाथ महाराज वर्णन करतायत, ज्या दिवशी तो पेंडीचा आळा तुटतो ना, पेंडीचा आळा तुटला रे तुटला, तर पेंडी एकत्र राहत नाही, महाराज पांगते. महाराज म्हणतात बांधल्या पेंडीचा बोला बोला सुटला सियाळा तृणरानो माळा पांगले से तृणरानो माळा पांगले से बांधल्या पेंडीचा सुटला सियाळा बांधल्या पेंडीचा सुटला सियाळा. जोपर्यंत घरातला बाप असतो ना, तोपर्यंत हे सगळं घर एकत्र असतं बघा. आणि एकदा का घरातला करता बाप निघून गेला रे गेला की मला वाटतं जसे पेंड्या अस्ताव्यस्त होतात, त्याला मला वाटतं तसं घरातलं जे वातावरण आहे ना, ते फार विस्कळीत होतं बरं. काय विठाला विठाला जीवनामध्ये कर्तृत्वाची थाप टाकणारा बाप असतो. सासरी नांदून आलेला लेक तिच्या डोक्यावर हात फिरवतो, बेटा तुझं सगळं चांगलं चाललंय ना ग. मला वाटतं असं म्हणणारा बापाच असतो बरं का. मला वाटतं मुलगी आईला सांगते तेव्हाच मुलगी रडून, मला वाटतं आई रडते बरं का, आई रडते. पण मला वाटतं बाप मात्र रडत नाही. बेटा काळजी करू नको, मी आहे ना, मी आहे ना तुझ्या पाठीमागे, तू काळजी करू नको. मला वाटतं हे सांगणारा बाप असतो. मला वाटतं आई रडून जिरवते हो, पण बापाला मात्र रडून जमत नाही. विठाला 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 बापाची काय इच्छा असते महाराज? बापाची काय काय इच्छा असते सांगा ना. मला वाटतं प्रत्येकाच्या जीवनातला बाप, प्रत्येकाच्या, मला वाटतंय ज्याला बाप नाही ना त्याला बापाची किंमत नक्की विचारा. आज नक्की या दादाला विचारा, त्याला दादा नक्की विचारलं पाहिजे. मला वाटतं घडोघडी बापाची आठवण येते. मला त्यांचंच काय, माझ्याही जीवनातले तोच प्रसंग आहे. मला प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करायचा नाही. काय असतं, बापाचं नाव काढलं की माणूस डोळ्याला पाणी येतं. महाराज बापाची एवढ्या इच्छा असतात की त्या इच्छेला पारावार नाही महाराज त्या बापाच्या इच्छेला. पण लक्षात ठेवा, काय इच्छा असते, किती इच्छा मोठ्या मोठ्या असतात सांगा ना, पण त्या ज्यावेळेस बापाची इच्छा पूर्ण होत नाही त्यावेळेस बापाच्या मनामध्ये मला वाटतं त्या इच्छा पूर्ण झाल्या नाही ना, ती मला वाटतं बापाच्या इच्छाच पूर्ण जर झाल्या नाही तर ती फार मोठं दुःख आहे. विठाला विठाला बापाची सर कोणालाच येणार नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, बाप काय करतो? अभंगाच्या प्रथम चरण. बाप करी जोडी लेकराचे मोडी, 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 लेकराचे मोडी, बाप करी जोडी लेकराचे मोडी.
जसे अभंगाचे शब्द आहेत तसं भाव आहे महाराज, नाही का? विठाला विठाला माणसं आपले म्हणून आपल्या माणसाचं कौतुक होऊ नये असे चुकीचं आहे, बरं लक्षात ठेवा. आपले माणसं येतं, सगळेच आपले माणसं येतं, पण यांचं जे आता हे मी उभा राहिलोय, हे उभा राहिलो, हे पण चांगले कीर्तन करू शकतात, करतात सगळे कीर्तन. बघा हा अभंगाचा भाव काय. बाप करी जोडी लेकुराची ओडी, बाप करी जोडी लेकुराची ओडी, आपुली कुरवंडी वाळवणी. बाप आपल्या लेकरासाठी काय करतो महाराज उदाहरण सांगतो. बघा एका बापाने राहायला घर नाही, राहायला घर नाही, छपराचं घर आहे, छपराचं घर. माझ्या लेकराला घर झालं पाहिजे, माझ्या लेकराला घर झालं पाहिजे. महाराज काय होतं माहिती का, चांगले दिवस आले की घरातला करता माणूस निघून जातो. बघा हे प्रत्येकाच्या जीवनातला लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या जीवनातला. चांगले दिवस येतात, सगळेजण म्हणतात महाराज काय सांगावा, आता बसून खायचे दिवस आले होते, बसून खायचे. पण बघा ना वडील गेले. बघा एक जणाने सुंदर असं घर बांधलेलं आहे, दिवस रात्र केला त्या घराला, सुंदर असं पाणी मारायचं, सुंदर घर झालं, मोठा कार्यक्रम झाला कशाचा, वास्तुशांतीचा. आणि संध्याकाळची वेळ आहे, घरामध्ये बाप झोपलेला आहे आणि त्याला कोणीतरी उठवलं, ए उठ. कोण आहे? त्यांनी विचारलं कोण आहे? मी काळ आहे. काळ आहेस? अरे राहू दे ना, आत्ताच घर झालंय, कालच घराची वास्तुशांती झाली, 2 दिवस राहू देणार आहे, मला जमत नाही, चल तुला नेण्यासाठी आलो. मला वाटतं ते म्हणतो अरे 2च दिवस झाले त्या नवीन घरामध्ये राहिलो. तर तो काळ म्हणतो अरे मी किती दिवसापासून ह्या घरामध्ये सांग ना. हा जसं आपल्याला नवीन घरामध्ये राहावं असं वाटतं, तसं मला वाटतं या आत्म्याला पण जास्त दिवस या घरात राहावं वाटत नाही. हा आत्मा आतमध्ये राहावा चांगलं असं जर वाटत असेल तर घरामध्ये मला वाटतं आपलं घरही स्वच्छ असणं फार महत्वाचं आहे. घर स्वच्छ असलं पाहिजे, नाही तर घर आपलं तंबाखूने आपण काय करतो, खराब करून टाकतो. आपण आपलं घर दारूने खराब करून टाकतो, आपण पुड्याने खराब करून टाकतो, गांजा वडू आपण काय करतो, हे घर खराब करून टाकतो. जसं आपल्याला नवीन घर आवडतं तसं या आत्म्याला पण असं घर आवडत नाही. घर स्वच्छ असलं पाहिजे. मला वाटतं देवालाही घर आवडतं, पण कसं असलं पाहिजे, घर स्वच्छ असलं पाहिजे. तू काय म्हणे, चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ राहील तिथे. मला वाटतं प्रत्येकाच्या जीवनातला प्रसंग आहे, चांगले दिवस आले की बाप निघून जातो. हा बरं नुसतं तुमच्या आमच्या जीवनातले प्रसंग आहे का हो? नाही महाराज. राजा दशरथ आहे, सगळं काही ऐश्वर्य आता जवळ आलेलं आहे. मला वाटतंय उद्या राम राजा होणार आहे, पण लक्षात ठेवा कर्म कोणाला चुकत नाही. महाराज म्हणतात बिदना तेरे लेख किसी के समझन आते हैं, जन जन के प्रिय राम लखन सिया बन को जाते हैं. ओ मला वाटतंय राजा राम आहे, बाप राजा दशरथ आहे, पत्नी सीता आहे. मला वाटतं स्वतः प्रभू रामचंद्रजी देव आहेत. राम प्रभूला जर वनवास भोगावं लागत असेल तर तुम्ही आम्ही काय करावं? तुम्ही आम्ही माणसं आहेत महाराज. विठाला विठाला मी पुन्हा एकदा सांगतो, बापाचे सर कोणी घेऊ शकत नाही, नाही का? बापाचं जागा कोणी घेऊ शकत नाही. म्हणतात कोणी अंगावर हात फिरवला आपल्या, पण मला वाटतं बाप ज्यावेळेस डोक्यावर हात फिरवतो मला वाटतं त्याच्यासारखं समाधान कधीच नाही. त्याच्यासारखं समाधान कधीच नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुली कुरवंडी वाळवणी. महाराज म्हणतात काय करतो बाप, एकाएकी केला मिराशीचा धनी, कडे वागवणे भार खांदी. बाप काय करतो, आपल्या लेकराचा विचारही करत नाही. आपण किती संपत्ती कमवली, महाराज म्हणतात बाप लगेच त्याला मालक करून टाकतो. एवढं बापाचं कर्तृत्व आहे, एवढा बाप उदार असतो. मला वाटतं बापासारखा उदार कोणीच नसतंय. विठाला विठाला लेकराचं कल्याण व्हावं, लेकराचं चांगलं झालं पाहिजे, माझ्या लेकराला उन्हामध्ये जायची वेळ आली नाही पाहिजे, हे बाप करतो महाराज. हे बापाची इच्छा असते. बापाने आयुष्यभर काम करू द्या, दुसऱ्याच्या घरी महिन्याने राहू द्या. कोणत्या बापाला असं वाटतं का माझा मुलगा राहायला पाहिजे? सांगा. नाही वाटत महाराज, कधीच वाटणार नाही, कधीच वाटत नसतंय. म्हणून महाराज म्हणतात बापाची जी जागा आहे ती कोणी घेऊ शकत नाही. बाप करी जोडी लेकुराची ओढी, नाही का, स्वतःच्या लेकरासाठी. महाराज म्हणतात जे स्वतःला भेटलं नाही ते जर लेकराला भेटलं की त्याच्यासारखा दुसरा आनंद कोणताच नाही. महाराज म्हणतात घालवोनी पाहे डोळा अलंकार, घालवोनी पाहे
करी जोडी लेकुराची ओढी आपुली कुरवंडी वाळवणी एकाएकी केला मिराशीचा धनी कडी वागवणी भार खांदी तुकोबाराय म्हणतात जे बापाने पाहिलं नाही ते आपल्या लेकरांनी जर परिधान केलं की बापाला आनंद वाटतो. मला वाटतं असाच आनंद आहे बरं का. जे माझ्या ज्ञानोबरांना मिळालं नाही मला वाटतं ते आज आम्हाला मिळालं आहे. हां, याचा अर्थ असा आहे ज्ञानोबरांना कोणी मधुकुरी दिली नाही बघा. का दिली हो? हां, मधुकुरी नाही दिली महाराज. मांडे 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 खाण्याची अपेक्षा होती, फुटकं मला वाटतं खापर पण दिलं नाही. आज ज्ञानोबरांचा मला वाटतं समाधी सोहळ्याला किंवा अन्य कधी तुम्ही कार्यक्रम करायला तिथं जा. जर तुम्ही कधी आलात तर लक्षात ठेवा मांडे नुसतं तुम्हाला खायला भेटणार नाही, मग सोबत पण आणायला भेटतील एवढे मांडे तिथं त्या ठिकाणी येतात. आता सध्याची स्थिती आहे जे त्यांना मिळालं नाही, ज्ञानोबरांना जे मिळालं नाही ते आज आम्हाला मिळतंय. मला वाटतं आपण नुसतं म्हणा ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, संध्याकाळी गुलाबजाम काय हा खव्याच्या पुरणपोळ्या, खव्याच्या पुरणपोळ्या भेटतात खायला महाराज. बरोबर ना भाऊ? बरोबर आहे का नाही सांगा? का 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 फक्त ज्ञानोबरांनी जे सांगितले, तुकोबरांनी जे सांगितले ते आम्ही तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. लक्षात ठेवा. म्हणजे ज्ञानोबरांचा तुकोबरांचा विषय आहे. मला वाटतं आपल्या बापाला किती कौतुक वाटत असेल सांगा ना. हा, आपल्या बापाला किती कौतुक वाटत असेल. महाराज म्हणतात घेवऊनी पाहे किंवा घालवूनी पाहे डोळा अलंकार ठेवा दावी थोर करून या. एखादा अलंकार ज्यावेळेस आपला मुलगा घालतो, स्वतःला भेटला नाही कधी अलंकार घालायला, मग आपल्या लेकराला भेटला. महाराज म्हणतात त्या बापाला एवढा आनंद वाटतो की त्या आनंदाला पारावार नाही. म्हणून महाराज म्हणतात एकाएकी केला मिराशीचा धनी कडी वागवणे भार खांदी. किती बोलायचं बापाविषयी सांगा ना. हा, किती बोलायचं सांगा. महाराज म्हणतात मला कसं तरी होत या गोष्ट बापाची ऐकताना. ठीक आहे, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची ऐकताना. सगळ्याच्या बापाची महाराज. हा ते ना उरामदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी पुन्हा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला पोटामधी हासू जरी कन्ना वाकला. घडीभर तो थांब गड्या ऐक त्याची धापर. बोला बोला लय अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. एखादा अभंग पाठ होणार नाही पण हे पक्क पाठ होतंय महाराज. विठ्ठला 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 विठ्ठला. बापाची महाराज म्हणतात बाप तो बापच असतो. बघा एक दिवसाचा प्रसंग आहे. बघा एक दिवसाचा प्रसंग आहे. मुलाने फोन केला, बाबा मला नोकरी लागली. बापाला एवढा आनंद वाटला, बापाला एवढा आनंद वाटला. आपला मुलगा कसा बसला असेल ऑफिसमध्ये म्हणून बाप बघायला गेला. ऐका, बाप बघायला गेला. बाप दरवाजामध्ये उभा आहे आणि लेक मस्त सुटबुटामध्ये बसलेला आहे, खुर्चीवर बसलाय. बापाने विचारलं लेका सांग बरं म्हणे सगळ्यात भाग्यवान कोण आहे? त्यांनी सांगितलं बाबा या जगामध्ये सगळ्यात भाग्यवान मी आहे. बापाच्या डोळ्यात पाणी आलं. अरे आयुष्यभर काम केलं याच्यासाठी, राबलो आणि हा म्हणतो स्वतः मी भाग्यवान आहे. कसं काय रे? पुन्हा बाप आतमध्ये आला, बापाच्या डोळ्यात पाणी आलं. बाप पाठीमागं उभा राहिला. ए बेटा सांगणार आहे भाग्यवान कोणी सांग बरं. बाबा म्हणे या जगात तुम्ही भाग्यवान येत. ते म्हणे का रे मगाशी म्हणलो मी तुला त्यावेळेस तू म्हणलास की बाबा भाग्यवान मी आहे आणि आता मात्र मी तुझ्या पाठीमागे उभा राहिलो तर तू म्हणतो बाबा तुम्ही भाग्यवान आहेत. कसं काय म्हणतोस असं? त्यावेळेस त्यांनी खूप गोड उत्तर दिलं, बाबा ऐका म्हणे आयुष्यभर तुम्ही कष्ट केले आणि त्या कष्टाच्या मोबदल्यामध्ये किंवा तुम्ही कष्ट चांगलं केलं प्रामाणिक आणि त्या कष्टामुळे मी आज खुर्चीवर बसलो. पण बाबा ऐका ना माझं ऐश्वर्य बघण्यासाठी बाबा तुम्ही समोर उभे येतं म्हणून मी स्वतः भाग्यवान मी म्हटलो. पण बाबा तुम्ही पाठीमागं आल्यानंतर मी तुम्हाला का भाग्यवान म्हटलो माहिती आहे का? बाबा इथून पुढे तुम्ही जो प्रामाणिक काम केलं ना, इथून पुढे तुम्ही जे प्रामाणिक काम केलेलं आहे, पण बाबा आता ऐका ना आता मी इथून पुढे तुम्ही जसं काम केलं प्रामाणिक तसं मी प्रामाणिक काम करणार आणि यासाठी तुमचा आशीर्वाद मला सदैव पाठीमागे राहणार. म्हणून बाबा आज तुम्ही भाग्यवान आहेत की मला तुम्ही पाठीमागे आशीर्वाद देण्यासाठी उभं येतं. मला वाटतं मला तुम्हाला विचारायचं आहे त्या बापाला किती समाधान वाटलं असेल सांगा. हा किती समाधान वाटलं असेल सांगा ना. मला वाटतं बापाची जागा पुन्हा एकदा सांगतो मी बापाची जागा कोणी घेऊ शकत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात बाबा बाप करी जोडी लेकराची ओढी आपुली कुरवंडी वाळवणी. बाप काय करतो अभंगाच्या शेवटच्या